आपण पाहू शकता हे वरण खूप मस्त झालेलं आहे। चवीला म्हणाल तर एकच नंबर झालेला आहे। वरण भात, त्याच्यावर तूप आणि मस्त अशी लोणच्याची फोड, त्याच्यासोबत पापड असेल तर मग क्या बात है। वरण भाताशिवाय आपल्याकडे जेवण अपूर्ण असतं आणि अशा प्रकारे वरण भात असेल तर मग अजून काय हवं। तर आज आपण झटपट वरण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। पण हे पाहण्याअगोदर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारचे जे व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। हे वरण आपण वेगवेगळ्या डाळींपासून बनवू शकतो, कधी तूर डाळीपासून, कधी मूग डाळीपासून, पण आजचं हे वरण बनवलेलं आहे हे आपण तूर डाळीपासून बनवलेलं आहे। इथे आपण 1 कप तूर डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे, छोटा कप आहे। आता इथे तूर डाळ शिजवून घेतल्यानंतर आपण पाहू शकता 2-3 चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडली की मग बाकीचं साहित्य घालणार आहोत। मोहरी छान तळल्याशिवाय बाकीचं साहित्य घालायचं नाहीये, नाहीतर मग वरणाला आपल्या कडवटसर अशी चव येते। नंतर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं देखील खमंग असं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर लसूण ठेचून घेतलेला आहे, साधारण 2 कुड्या लसणाच्या आपण ठेचून घेतलेला आहे। गावरान लसूण आहे, अशा प्रकारे तुम्ही क्यूब्समध्ये कट करू शकता आणि छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत लसूण परतून घ्यायचा आहे। लसूण परतल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची 10-15 पाने आणि त्याच्यामध्ये थोडंसं हिंग वापरणार आहोत आणि अर्धा चमचा आपण छोटा जो असतो, मोठा चमचा वापरणार असाल तर पाव चमचा हळद वापरणार आहोत। हे सगळं छान मिक्स करून घेऊयात, हे परतून घ्यायचं आहे। आणि नंतर जी तूर डाळ आपण शिजवून घेतलेली आहे, या तूर डाळ शिजवताना आपण कशाचाही वापर केलेला नाही आहे, म्हणजे हळद मीठ वगैरे काहीच घातलेलं नाही आहे। तर ही तूर डाळ आपण नुसतीच शिजवून घेतलेली आहे, त्यात छान मिक्स करून घेऊयात। अगदी 2च मिनिटात वरण तयार होतं। फोडणी या वरणासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे। खमंग फोडणी झाली की आपलं वरण देखील एकदम खमंग होतं। फोडणी देताना ज्या टिप्स आणि ट्रिक्स आपण फॉलो केलेल्या आहेत त्याच्यानुसार आपलं वरणाला चव एकदम भन्नाट येणार आहे। तर याच्यामध्ये लसूण भरपूर वापरलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर लसूण आणि सुकं खोबरं थोडंसं क्रश करून देखील वापरू शकता, याने वरण अजून छान होण्यास मदत होते। पण हे प्लेन वरण करायचं होतं, जास्त काही तामझाम केलेलं नाही आहे, अगदी सिंपल साध्या सोप्या पद्धतीने केलेलं आहे। आता याच्यामध्ये छान अशी मस्त कोथिंबीर घातलेली आहे। आवडीप्रमाणे याच्यातली कोथिंबीर तुम्ही कमी जास्त करू शकता। टोमॅटोचा वगैरे अजिबात वापर केलेला नाही आहे, तुम्हाला हवं असेल तर टोमॅटो 1 चिरून घातला फोडणीमध्ये तरी देखील चालेल। पण हे अगदी झटपट होणारं, अगदी 3च मिनिटात आपले हे वरणाची फोडणी तयार होते आणि पटकन असं हे वरण होतं। आता कोथिंबीर घातलेली आहे, आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणात मीठ ॲड करू शकता। तुम्हाला जर वरण जास्त घट्ट नको असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा जास्त वापर करू शकता। आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढा पाण्याचा वापर करून वरण ज्याप्रमाणे हवं आहे त्याप्रमाणे वरण करू शकता। लहान मुलांपासून मोठ्यांना हे वरण घरातील सर्वांनाच प्रचंड आवडेल। चवीला म्हणाल तर एकच नंबर लागतं। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर सांगा। अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर फेसबुक पेजवरती फॉलो देखील करा। चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।